नमस्कार, मी सचिन चव्हाण. MC न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. निवडणुका जाहीर झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि सर्वत्र प्रचाराला वेग आलाय. आज आपण आहोत फुलंब्री तालुक्यातील गणोरी जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संदीपजी बोरशे आपल्यासोबत आहेत. सर, MC मध्ये खूप खूप स्वागत. सर, मुलाखतीला एक सुरुवात करण्यापूर्वी एक पहिला प्रश्न विचारतोय. तुम्ही काँग्रेसमध्ये आहात मागच्या अनेक वर्षांपासून, पण काँग्रेसच पक्ष का आणि याची सुरुवात कधीपासून झाली? सर, मी सुरुवातीला काँग्रेस पक्षाचं जवळपास 20-25 वर्षापासून काम करतोय. आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काँग्रेस पक्षाचं काम करतोय. या माध्यमातून आपण जर बघितलं तर मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष असताना शेतकऱ्यासाठी अनेक प्रश्नावर मला या ठिकाणी आंदोलनं करायचं काम पडलेलं आहे. अनेक केसेस गुन्हा दाखल झालेले आहे आणि यामध्ये आपण पाहिलं अनेक वेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेसही आम्ही फार मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला आणि सरकारला भाग पाडलं की ते अतिवृष्टीचे जे पैसे अनुदान आहे ते देण्यास भाग पाडलं. त्यानंतर ओला दुष्काळ झाला. त्यानंतर तुमच्या मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती झाली. त्यावेळेसही आपण खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले आणि सातत्यानं संघर्षातून आम्ही जात आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय आणि शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यासाठी, युवकांसाठी सातत्यानं आम्ही भांडत राहतो. नक्कीच. आता राजकारणाची जेव्हा सुरुवात झाली 20-25 वर्ष तुम्ही म्हटले, ह्या 20-25 वर्षामध्ये तुमच्याकडे पक्षाने विविध पदं दिली. हो. आजपर्यंत त्या पदाच्या माध्यमातून किंवा तुम्हाला मिळालेल्या वेगवेगळ्या पदांच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत सर्कलमध्ये कोणकोणते कामं केले? सर, मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे गाळे ते मी त्यावेळेस बांधले, अंतर्गत रस्ते केले. त्यानंतर फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीत त्या पाठीमागे एक सेल हॉल म्हणून बांधला. त्यासाठी इथं मंगल कार्यालय नव्हतं आणि गोरगरिबाचे लग्न आम्ही एक साधं 5 ते 10 हजार रुपये घेऊन ते मंगल कार्यालयामध्ये लग्न करतो. वर चांगला सभागृह बांधला. त्यासाठी सुद्धा अनेकाला 2,000 घेऊन कोणत्याही पक्षाला आम्ही ते सभागृह भाड्याने देतो. त्यानंतर वडोद बाजारमध्ये आपण उप बाजारपेठ स्थापन केली. निधोना इथं मोठ्या प्रमाणात उप बाजारपेठ स्थापन करून पंपाचे प्रस्ताव, शिवाजी महाराजांचा पुतळा, कमान, अंतर्गत रस्ते असे विविध कामं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केले. त्यानंतर ज्यावेळेस खताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा होता, म्हणजे युरिया खत पर्टिक्युलर, तर त्यावेळेस मी माननीय आपल्या देशाचे कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार साहेबाच्या कल्याण काळे साहेबांच्या सोबत आम्ही भेटलो आणि त्यावेळेस त्यांनी मला 3 प्रश्न केले होते की तुमच्याकडे पैसे आहेत का? मी म्हणलं, साहेब आमच्याकडे 3 कोटी रुपये आहे. तुमच्या इथून रेल्वे स्टेशन किती किलोमीटर आहे? आणि म्हणलं 25 किलोमीटर आहे. हे 2-3 प्रश्न केले त्यांनी आणि आम्ही तिथं DD पाठवला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात युरिया पाठवून दिला, पूर्ण 1000 मेट्रिक टन युरियाने खत, आणि संपूर्ण आम्ही तुमचं प्रत्येक सेंटर केलं आणि त्या स्वस्त दरात शेतकऱ्यांना आम्ही युरिया वाटप केला. नक्कीच. आता हे शेतकऱ्यांच्याच लगत प्रश्न विचारतो. शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेची तुम्ही निवडणूक लढवताय, तर शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी तुमच्याकडं व्हिजन काय आहे? कोणते कामं करायचे? साहेब, मी मागचं सांगतो तुम्हाला. मी आज जिल्हा परिषद सदस्य नाही, परंतु माझ्या वैयक्तिक माध्यमातून मला जे झापेल ते त्याप्रमाणे मी अनेक कामं या ठिकाणी केले. तुमच्या सांजोळच्या विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर देण्याचं काम असो, बेलड्यामधील जो गणपती मंदिराला रस्ता जातो तिथं देणगी देण्याचं काम असेल, किनगावच्या बोलविंद महाराजांची कमान सर्व किनगावकर आले त्यावेळेस मदत करून जो किनगावचा आजचा मध्ये कमान आहे त्यावेळेस आम्ही ती कमान बांधली. आणि आजही आम्ही जे काय असतील, रस्ते असतील, हे असतील, आज सदस्य नसताना सुद्धा तुमचं शिरोडीमध्ये केलं. गणोरीमध्ये अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न होता, म्हसोबा वस्ती ते जाधव वस्ती, तो जवळपास मी म्हसोबा मंदिरापासून तर ते डोंगरदेवीपर्यंत 3 किलोमीटरचा रस्ता मी स्वखर्चानं केला. रामलाल गेंदाईचं महाराजांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी त्यांनी मला सर्वांनी गावकऱ्यांनी सांगितलं की याला मदत करा. त्या मंदिराला मी पूर्णपणे स्टील दिलं आणि आज ते मंदिर उभं आहे. आणि अशा माध्यमातून काही मस्जिदीमध्ये मी गट्टू बसवण्याचे काम असेल, शिरोळीचे रस्ते असतील, पिंपळगावचे रस्ते असतील, गावातले रस्ते असतील, अशा मोठ्या प्रमाणात सदस्य नसताना
हे मी काम करू शकतोय. मग तोच तर असताना काय म्हणजे मी जर सदस्य झालो तर मग मी काय करणार आहे तुम्ही सांगा. जर सदस्य नसताना काम करतोय तर मग सदस्य झाल्यावर मला काय कामच करायचंय ना. मला पण विकासच करायचा आहे का मला काही भकास करायचं. माझा उद्देश एकच आहे की या सर्कलचा विकास मी सुद्धा मोठ्या प्रमाणात करून दाखल आणि हे पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो. नक्कीच. आता विकास आणि भकासवरूनच एक प्रश्न आठवतो की कारखान्याचा तुमचा मुद्दा सध्या गाजतोय. विकासाच्याच मुद्द्यावर कारखान्याचा, त्याबद्दल तुम्हाला काय सांग साहेब. ते कारखान्याच्या मध्ये आमदार असल्यामुळं आयतं गुलाबजामुन त्यांना मिळालेलं आहे. तिथं सत्ता घरातलीच बसवली आणि एक समजा तुम्ही माझ्याकडे तुमच्याकडे 20 कोटी रुपये जर मी दिले आणि तुम्हाला सांगितलं हे कलरला द्या, हे मशिनरी आणायला द्या, हे साधं काम आहे. एखाद्या साध्या वॉचमॅनला जरी आपण सांगितलं पैसे पडेल असले तर हे चेक लिहून द्यायचं काम करणं चालू आहे. एक साधं पैसे तिथं आलेले. आम्ही स्वतः त्या कारखान्यामध्ये 400 रुपये पगाराने काम केलं. हे जे शेअर्स आहे हे गावोगावी जमा करून आम्ही ते कारखाना उभा केला. त्यावेळेसचे नामदेवराव गाडेकर साहेब असतील, केशवराव अवताडे साहेब असतील, वैजनाथराव काळे साहेब असतील, त्र्यंबकरावजी शिरसाट साहेब असतील, अंबादासजी जाधव साहेब असतील, विठ्ठलरावजी कुंटे असतील, विश्वनाथजी जाधव साहेब असतील, अशा अनेक नावं तुम्हाला घेता येईल की त्यांनी या कारखान्यासाठी मरमर केली, हा कारखाना उभा केला. यांना आयतं गुलाबजामुन मिळालेलं आहे आणि यांचं हेच धंदा आहे की सर्व रेडी ठेवायचं आणि वेळेवर आपलं पोळी भाजून आपलं गुलाबजामुन खाऊन घ्यायचे. ही अशी यांची एक पद्धत आहे आणि ह्या मतदारसंघाला हेच अजून कधी लक्षात येईल हे मला अजून समजेना. नक्कीच. आता ह्या निवडणुकीला सामोरे जाताना मोठं आव्हान वाटतंय कोणाचं? आव्हानचं नाही आहे बघा, जनतेला जनार्दन आहे. त्यांनी जर ठरवलं ना तर बाकीचं आव्हान काही वाटत नाही मला. जनता जनार्दनाच्या हातात ही सर्व किल्ली आहे. ओके सर, अजून एक असा एक प्रश्न आहे. जशा निवडणुकी लागल्यात तुम्ही तर प्रत्येक वेळेलाच मतदारसंघात आहात. आता जिल्हा परिषद लागली म्हणून प्रामुख्याने जिल्हा परिषद, नाहीतर तुम्ही तालुकाभर फिरता अशी माहिती माझ्याकडे आहे. पण आता जिल्हा परिषद सर्कलमध्ये फिरत असताना अशा कुठल्या नागरिकांच्या समस्या त्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवत आहे आणि त्या सोडायच्या तुम्हाला? साहेब यांनी काय समस्या खूप आहे. काय करायचं, निवडणूक आली की 1-2-5 ट्रिप मुरुम टाकायचा आणि अक्षरशः रस्ते कुठेच बनलेले नाही अजून. अंतर्गत रस्ते, याचे रस्ते तुमचे डांबरीकरण रस्ते नाही. फक्त काय करायचं, निवडणूक आली की 8-10-15 दिवस येऊन मुरुमाचं याचं त्याचं आश्वासन दाखवायचं, काही JCB आणायचे, मुरुम करायचे. परंतु तुम्ही कायमस्वरूपी शेतकऱ्यांना किंवा रस्त्याचं काम देणार आहेत का ते दिलेलं नाही. माझ्या डोक्यात येते पूर्ण रस्ते आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून संपूर्ण सर्कलचे रस्ते चकाचक करायचं. तुमचा महत्त्वाचा शाळेचा विषय, विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये आजही विद्यार्थ्यांची संख्या खूप प्रमाणात कमी होत आहे. सगळे बाहेरच्या शाळा, कारण यांनी स्वतःच्या शाळा उघडून ठेवल्या आणि जिल्हा परिषदचे मुलं स्वतःच्या शाळेत घेऊन गोरगरीब जनतेला तिथं फीस भरावं लागते. आणि हा एक मुद्दा आहे की जिल्हा परिषदची शाळा ही माझी स्वतःची शाळा नाही, जिल्हा परिषदची शाळा ही कशी चांगली होईल आणि शाळेकडे कसं लक्ष देता येईल, मुख्य तिथून सुरुवात होते. जो माणूस आपण झाड लावतो ते बीज जसं वाढतं तसं मुलांचं आहे. म्हणून आपल्याला जिल्हा परिषद शाळेवर खूप मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे, फोकस करायचा आहे आणि शेतकऱ्यासाठी खूप मोठं काम करायचं आहे. तसेच आरोग्याचा प्रश्न पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी आरोग्य केंद्र झालेले आहे परंतु काही ठिकाणी झालेलं नाही. 3000 लोकसंख्येच्या ठिकाणी जर प्रायमरी सेंटर अजून देता आले तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कसं देता येईल, कारण प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आहे. तुम्हाला इथून काहीला गणोरीला जावं लागतं, काहीला पिंपळगावळणला एक झालं. परंतु छोटे छोटे जे गाव आहे, वाड्या वस्त्या, इथं सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्याची सेवा देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि तो एक मुद्दा मी कायमस्वरूपी लावून धरणार आहे. आरोग्य, शेतकरी, युवक आणि तुमचं शिक्षण, हे 4 मुद्दे घेऊन मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढत आहे. नक्कीच. अजून एक असा प्रश्न आहे, आता तुम्ही विषय काढला शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी, ह्या 4-5 मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवताय. पण शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्नच असा आहे आता, समस्या की लंपी सारखा एक आजार आला त्यावेळेला पशुधन तुमच्या तालुक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यावेळेला खूप सारे जनावरे दगावले. त्याबाबत तुमचं काही आहे प्लॅन? हो, काय झालं साहेब, पशुधन खूप मोठ्या प्रमाणात मागे लंपी आजार आला होता. ज्यावेळेस लंपी आजार आला तर प्रत्येक ठिकाणी तो पशुवैद्यकीय अधिकारी हजरच राहत नव्हता आणि अनेक गुरं त्यावेळेस दगावले. मी प्रामुख्याने सांगतो की आपल्याला यापुढे प्रत्येक सेंटरवर
डॉक्टर कसे उपलब्ध राहतील आणि पशुधनाच्या जे शेतकरी येतील त्यांना तात्काळ जनावरांची आरोग्याची सेवा कसं मिळेल. तुम्हाला उदाहरण सांगतो, कोरोना काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोरोनाचे पेशंट होते. त्यावेळेस आम्ही स्वतः त्या सेंटरला जे काय मदत लागल तर आम्ही जीवाची पर्वा केली नाही. पाल फाट्यावर सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वस्ती होती, त्या ठिकाणी आम्ही त्यांना भोजन दिलं. तुमचं इथं चौकावाडी तिथं सुद्धा एक सेंटर होतं, तिथं सर्वेला वाफेचे मशीन आम्ही स्वतः तिथं जाऊन प्रत्येकाला काय आवश्यकता आहे, कारण आम्ही घरात बसलो नाही त्या काळात सुद्धा. सातत्यानं तुम्ही आता बघा, मागचं रेकॉर्ड बघा, किती काळात मी कोरोनाची मदत केली. मग कुठं होते बाकीचे सगळे? म्हणजे तुम्ही वेळेवर महिनाभर येऊन काम करायचं. चारा छावण्या चालवल्या. ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस मी बाजार समितीच्या माध्यमातून फुलंब्रीला बाजार समिती, पालला आणि बाबरा पडोद बाजार या ठिकाणी आम्ही चारा छावण्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. म्हणजे असे विविध कामं आम्ही केले आणि म्हणून आम्ही आता निवडणुकीला सामोरं जातोय. एक शेवटचा प्रश्न विचारतो मुलाखतीच्या शेवटीकडे, नागरिकांना काय आवाहन करशाल? साहेब, मी नागरिकांना आवाहन करेल की निश्चितच तुम्ही असं समजू नका की एखाद्या मोठ्या घरात जर दिलं, कारण मला पार्श्वभूमी काही नाही आहे. मी, माझे वडील काही आमदार नव्हते, खासदार नव्हते, मंत्री नव्हते, साधे गावातले शेतकरी माणूस आहे. त्या कुटुंबातला मी व्यक्ती आहे आणि मला जाण आहे साहेब, मी निवडणुकीपुरतं 2 महिने येईल, काहीतरी रस्ते करेल, गोड बोलल, गुलाबजामुन सारखं गोड गोड बोलल आणि मतं घेईल आणि परत निघून जाईल असं नाही. आम्ही सुखादुखाच्या सोबती सर्व शेतकऱ्यांच्या मागते प्रत्येक गावात हे सुख असो दुःख असो आम्ही प्रत्येक ठिकाणी हजर राहतो. आणि 1 महिना येऊन जर काही पैशाच्या लालचीनं, आता जनता पैशाला या ठिकाणी बळी पडणार नाही साहेब. पैसे घेतील, परंतु आता लोकांना समजलेलं आहे यांचा हेतू काय आहे. म्हणून यायचं 1 महिनाभर हे करायचं. मला वाटतं समोरच्या उमेदवाराचं आत्ताच लॉन्च करायचं आणि त्याला निवडून मागायचं, हे पण जनता आता लक्षात आलेलं आहे. नक्कीच हे होते संदीपजी बोरसे, फुलंब्री तालुक्यातील गणोरी गटातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत काँग्रेसकडनं. त्यांनी विविध विषयांवरती माहिती दिली, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती ते लढणार असं त्यांनी त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं आहे. सर, तुम्ही MCNला वेळ दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले पण खूप खूप आभार. धन्यवाद सर. नक्कीच आता पुन्हा एकदा भेटूयात नवीन उमेदवारासोबत. तोपर्यंत पाहत राहील. नमस्कार. धन्यवाद.